जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मजा आली की नाही आली? 200 पॉइंटचा रिवॉर्ड आपल्याला आपल्या सप्लाय झोन मधनं मिळालेला आहे. काल आपण डिस्कस केलेला हा सप्लाय झोन 24,786. हा बघू नका समोरचा छोटा झोन, हा उद्या करताय. 24,786 आणि स्टॉपलॉस 24,870चा दिलेला. तुम्ही बघा आपल्या सप्लाय झोन मध्ये जाऊन 200 पॉइंटचा फॉल आलेला आहे. इवन मी तुम्हाला 3 दिवसापासून सांगत आहे की मार्केट बेरिश राहणार. काल पण सांगितलं गॅप अप ओपन झालं तर मार्केट खाली पडणार. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हे खाली आलेला आहे. गॅप अप झाल्यानंतरही परफेक्टली आपला व्ह्यूला मार्केटने सपोर्ट केलेला आहे. चला उद्याची तयारी करूया. उद्या वार गुरुवार आणि निफ्टी बँक निफ्टी मध्ये काय व्ह्यू असणार, सोबतच कुठे आपल्याला बेस्ट डिमांड अँड सप्लाय झोन मिळत आहे सगळं डिस्कस करूया. आपल्याला बँक निफ्टी मध्ये पण 300 पॉईंटचा रिवॉर्ड मिळाला आहे, ते पण सगळं डिस्कस करूया. आता सध्या सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे ना, थोडं चार्ट मी छोटा करतो. तुम्ही बघू शकता, लर्निंग आहे खूप इम्पॉर्टंट. बघा तुम्ही हायर हाय इथे क्रिएट झालेला आहे. हा रिसेंट हायर लो आहे. आता ऑलमोस्ट हायर हाय रेडी झालेला आहे. याच्यानंतर स्टेप काय आहे स्ट्रक्चर मध्ये, हायर लो रेडी होणार. कुठे रेडी होणार? एक तर इथे रेडी होणार किंवा या डिमांड झोन मध्ये. म्हणजे मार्केटचा व्ह्यू आपला पण सेम आहे की खाली येणार, वरती खाली म्हणजे डायरेक्टली टॅप नाही होणार, वरती जाऊन खाली वरती जाऊन खाली अशा पद्धतीने येणार. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हायर लो मला वाटतं इथे क्रिएट होणार. इथे मार्केट येणार, निफ्टी येणार, राईट, आणि अशा पद्धतीने हे वरती जाणार. ठीक आहे. एक विषय, जर ट्रेंड रिव्हर्सल येतो तर याला 23,989 ला तोडलं जाणार, राईट. पण तोडण्याआधी हा झोन तुम्हाला काही ना काही रिवॉर्ड देणार. झोन बेस्ट आहे, मी डार्क लाईन मध्ये मार्क केलेला आहे. चला नोट करा. आज इन्क्लूड हा एक डिमांड झोन जो की मी कालच टाकलेला होता, 24,496, 24,400 स्टॉप लॉस. कन्फर्मेशन घ्यायचं 1 मिनिट मध्ये, वरच्या डायरेक्शननी जाते की नाही जात. काय कन्फर्मेशन की डिमांड झोन आहे, आपला झोन चालणार की नाही चालणार हे बघायचं आहे. वरती निघते का नाही निघते तरच एंट्री घ्यायची आहे, डायरेक्टली नाही घ्यायची. जर उद्या इथे मार्केट ओपन झालं आणि डिस्ट्रॉय केला तर मग काय करणार? स्टॉप लॉस घेऊन घेणार, तुमचा घाई करायची नाही. तुम्हाला जर कुठलं कन्फर्मेशन येत नसेल तर मी व्हिडिओ बनवलेले आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये 2 व्हिडिओ मिळणार, 2 कन्फर्मेशन स्ट्रॅटेजी सांगितलेले आहे, त्या जाऊन बघून घ्या. नंतर खाली डिमांड झोन 24,124, स्टॉप लॉस 24,989. इथे आल्यावर पण 1 मिनिट मध्ये कन्फर्मेशन घ्या आणि वरच्या डायरेक्शनने निघाला की तुम्ही यामध्ये वरच्या डायरेक्शनने काम करू शकता. आय होप समजलं असेल. चला, एक सप्लाय झोन, खालचे सगळे डिमांड झोन मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये नोट करून घ्या. तरी पण तुम्ही 23,876, 23,770 हे खालचे अगेन्स्ट ट्रेंड होणार. अगेन्स्ट ट्रेंड होणार, मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कुठपर्यंत मार्केट जाऊ शकतं. हे दोन्ही अगेन्स्ट ट्रेंड होऊ शकतं. सो इथे बरोबर कन्फर्मेशन घेऊन काम करायचं, राईट. सो चला आता सप्लाय झोनचं डिस्कस करूया. पण समोर जाण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, हा डिलीट करतो मी झोन. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलंय तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत टाइमवर पोहोचणार. आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. सप्लाय झोन नोट करा. हा आज ऍड केलाय 24,790, स्टॉपलॉस 24,838, राईट. इथे गेल्यावर 1 मिनिट मध्ये कन्फर्मेशन घ्यायचं, खालच्या डायरेक्शननी येते की नाहीये. सप्लाय झोन आहे ना, खाली यायला पाहिजे. पुट मध्ये आपण इथे ट्राय करणार आहे, राईट, पुट बाईंग. आय होप समजलं असेल. आणि इव्हन असं पण होऊ शकतो, जर मोठा गॅप अप झाला तर वरती जाऊन पण खाली येऊ शकतो. सो हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. वरती सप्लाय झोन मार्क केलेला आहे, तुम्ही नोट करून घ्या. 25,248, स्टॉपलॉस 25,395, त्यावरती 25,539, स्टॉपलॉस 25,638, अशा पद्धतीने, राईट. चला तर आता बँक निफ्टी डिस्कस करूया. काही पण आणि खालचे वरचे झोन बघायचे असेल तर वीकली व्हिडिओ बघा, त्यामध्ये मी कम्प्लिटली झोन्स प्रॉपरली तुम्हाला व्हॅल्यूज लिहून दिलेल्या आहे, राईट. तर चला मित्रांनो, आता आपण बँक निफ्टी मध्ये जाऊया, राईट. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. इव्हन टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलंय तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत टाइमवर पोहोचणार, राईट. चला, सो इथे तुम्ही बघा आपल्या डिमांड झोन मध्ये कसा टॅप झालेला, राईट. इथे टॅप झाला आणि वरती गेलेला आहे. तो इथे आपल्याला 300 पॉईंटचा रिवॉर्ड मिळालेला आहे या डिमांड झोन मधनं. हा डिमांड झोन मी डिलीट करतो आता, राईट. एक सप्लाय झोन ऍड केलेला आहे, त्याला नोट करा. 55,272, स्टॉपलॉस 55,274, राईट. वरचे सगळे झोन नोट करायचे, नोट करा. व्हॅल्यू तुम्हाला दिसत आहे. मागचे जर व्हॅल्यूज नोट नसेल केल्या तर व्हिडिओला बॅक करा आणि नोट करा. हे ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे, म्हणून मी इथे टाइम स्पेंड नाही करत आहे. डिमांड झोन, हा डिमांड झोन एक लक्षात ठेवा. बँक निफ्टी थोडा बेरिश आहे, निफ्टी बुलिश आहे, राईट. बघा बँक निफ्टी अशा पद्धतीने. सो इथे तो असा पण येऊ शकतो, पण या झोनला काही ना काही रिवॉर्ड देऊन मग तो खाली येऊ शकतो. सो हे लक्षात ठेवा.
आणि खालचे झोन अगेन्स्ट ट्रेंड असणार, डिमांड झोन. सो सावकाश काळजीपूर्वक ते तुम्हाला यूज करायचे आहे. हा नोट करा, 53,847, 53,576 अशा पद्धतीने. राईट. आय होप सगळं समजलेलं असेल. बाकीचे सगळे झोन तुम्ही, हा पण नोट केला ना, बाकीचे सगळे झोन तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ किंवा वीकली व्हिडिओ मध्ये बघून घ्या. सगळं तुम्हाला तिथे इन्फॉर्मेशन मिळेल. उद्या भेटूया. लाईक करायचं विसरू नका, कॉमेंट करायचं विसरू नका आणि मॅक्झिमम मराठी लोकांसोबत शेअर करा. राईट. चला, थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.